नमस्कार सर्वांना, माय लेक या चॅनलवरती तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथं मी गावी आलेलो आहे 2 दिवस झाला आता आणि वैष्णवी आता हॉस्टेलला जाणार आहे, त्यामुळे तिच्यासाठी ना खायला काल एक दिवस ढोकळा बनवला आणि आज आहे ना रवा इडली बनवायला घेतले। तर मम्मीने सगळं पूर्ण तयारी करून ठेवलेले, मी फक्त त्या इडलीच्या भांड्यामध्ये घालून वाफवून घेतल्या इडल्या आणि त्यासोबत खाण्यासाठी आहे ना चटणी आणि टोमॅटोचं सांबार बनवलेलं। तर अशा प्रकारे हा इडल्या सगळं घालून घेतल्या आणि वाफवून घेतल्या। तर इडल्या इथं वाफवून झालेल्या तर गार झाले, तर गार झाल्यावर पूर्ण असं हे चमच्यानं काढून घेतल्या। तर मस्त झालती, छान झालती, सुडसुडत झालती, अजिबात चिकट वगैरे झाले नव्हत्या इडल्या। तर इथं विराटला ना फक्त आहे ना चटणी पाहिजे होती, त्यामुळे तिला चटणी घालून दिली। तर चटणी लवर बघा, नुसतं चटणी झाली म्हणजे झाली याला खायला। हे चांगलं झालं काय? ह्या मॅडमला सगळं सुशिक्त पाहिजे, सगळं चटणी पाहिजे, सांबार पाहिजे। अयो वर बघा। दुपारचं जेवण वगैरे झालं, संध्याकाळचं मी तिची ना बॅग तयार करून घेतली, नाहीतर एक सामान विसरलं आणि आणारे द्यारे करायचं होतं सगळं तिथे गेल्यावर, त्यामुळे सगळं व्यवस्थित तिला बॅगमध्ये घालून खाऊचा एक पिशवी आणि बाकीचे सगळे कपड्याचे आणि हातरुणाचे एक पिशवी असे सगळे 3 पिशव्या करून दिले तिला। आणि त्यामध्ये ती आहे ना सुई दोरा घेऊन चालली होती, तिला विचारायला ते मी सुई दोरा कशाला पाहिजे, तर मला म्हणाली पाहिजे देव, इमर्जन्सीला असावं म्हणून। तर आता ती महिना झालं सुट्टी आल्या ती आणि आता जायचं आहे म्हटल्यावर एक नाही तिला असं तोंड बारीक करून बसली होती। ती सोमवारी सकाळचं पाठच जाणार होती, तर त्या आदल्या दिवशी जाय ना तोंड दिवसभर बारीक करून बसली होती आणि असा विचार करत बसले होते। तिचा व्हिडिओ काढलाय बघा कसं मी। इकडे बघ काय तोंड बारीक केलेस, हां राडा इकडे बघ, इकडे बघ की। तर इथं संध्याकाळी ना जेवणाचं सगळं आवरून झाल्यावर दोघंजण बहीण भाऊ व्हिडिओ करायचा म्हणून घेतलीत, पण ते व्हिडिओ काय झालं नाही। तर मेणबत्ती लावायचं युजवायचं ह्यांचं चालूच होतं। त्यानंतर झोपून गेलो सगळेजणी। पहाटेच उठून तयार झाली सगळी आणि जाताना फक्त एक शॉट घेतला व्हिडिओचा, नंतर काय व्हिडिओ घेता आले नाहीत तिचे। तर पहाटेचे 5 वाजता ते गेल्यावर नंतर मग आणि झोपलो, नंतर उठून आणि अंगण वगैरे झाडलोट केलं, नंतर नाश्ता वगैरे करायला घेतला। तर इथं आहे नाही मी खपली गव्हाचं रव्याचं उपीट करायला घेतलेलं। तर हा रव्याचं उपीट आहे नाही फक्त कर्नाटकमध्येच तुम्हाला खायला मिळणार, बाकीकडं कुठं तुम्हाला जास्त मिळणारच नाही आहे। कर्नाटकमध्ये ना प्रत्येक घरात हे रवा असतोच खपली गव्हाचं। तर मस्त असं हे खपली गव्हाचं रवाचं उपीट वगैरे करून घेतलं। तर ती आल्यावरपासून आहे ना ही जागा पूर्ण असं हे भरलेलं होतं, तिचं सामान, तिचं दप्तर, तिचं बॅगा आणि आता हे सगळं मोकळं झाल्यावर मोकळं वाटायला जागा ती। तर हे आमचा मालक बघा इथं कुरकुरे खात आहे की नाही, टीव्हीचं कार्टून बघत बसलाय तो। दूधवाला आला तर आम्ही घरगुती दूध घेतोय, आम्ही काय म्हस वगैरे पाळलं नाही। मी लग्न करून आलते तेव्हा दूध वगैरे म्हणजे म्हसरं होती 3-4, पण आता करणारी कोण नसल्यामुळे सगळे म्हसरे वगैरे काढून टाकले। आता घरापुरतं तेवढंच 1 लिटर दूध घेतोय आणि दूध फ्रीजमध्ये काढून ठेवलं। नंतर बोर चालू करायला घेतलं, तर बोर चालू करून रोज प्यायला आम्ही घागरी धुवून म्हणजे पीप वगैरे खळबळून घेऊनच आहे ना रोजच्या रोज पाणी भरतो। तर इथं आहे ना एकीकडं बोरचं पाणी, एकीकडं आहे ना सरकार पाणी, असं हे 2 चाव्या आहेत आमच्यात। तर इथं पाणी भरून घेतलं, पाणी भरून झाल्यावर बोर बंद करून आहे ना पाणी वगैरे म्हणजे वायर वगैरे काढून ठेवली। वायर काढून ठेवल्यावर आहे ना धुणं धुवायचं राहिलेलं, तर धुणं असं हे मॅजिकनं धुवून घेतलं। तर मॅजिक वगैरे काय नाही, धुणं धुवायला तब्बल मला 1 तासभर लागलं। तर असा होता मिनी ब्लॉग, तर कसा वाटला नक्की सांगा। चला तर मग येऊया एक नवीन व्हिडिओ बरोबर, धन्यवाद।